गेल्या वेळेला आपण निर्णय केला होता, ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होते. हा निर्णय केला ना. रज्जूला न जाणलं हे अज्ञान आहे रज्जूचं. रज्जूच्या अज्ञानामुळे कोण उत्पन्न होतं? सर्प होतो. तर सर्पाची निवृत्ती व्हायची असेल तर रज्जूचं ज्ञान व्हायला पाहिजे. बरोबर आहे. रज्जूचं अज्ञान असेल तर सर्प, रज्जूचं ज्ञान असेल तर सर्पाचा अभाव. बरोबर आहे. इथपर्यंत आपण आलो आहे. त्याच्यानंतर 3 तऱ्हेच्या सत्ता आपण पाहिल्या होत्या, होय ना. एक पारमार्थिक सत्ता कशाने निवृत्त होते? नाही, पारमार्थिक सत्ता कशाने निवृत्त होते? पारमार्थिक सत्ता तिन्ही कालामध्ये असते ना. त्याला निवृत्त होण्याचा काय प्रश्नच येत नाही. बरोबर आहे. मग व्यावहारिक सत्ता कशाने निवृत्त होते? ब्रह्मज्ञानाने. बरोबर आहे. अप्रातिभासिक सत्या ब्रह्मज्ञान नसतानाही निवृत्त होऊ शकते. बरोबर. 3 गोष्टी आपण बघितल्या. पारमार्थिक सत्या म्हणजे ब्रह्म, व्यावहारिक सत्या म्हणजे बुद्धीपासून अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, एकादश इंद्रियाणी आणि सारे पंचभौतिक पदार्थ यांची व्यावहारिक सत्ता असते. ही व्यावहारिक सत्ता ब्रह्मज्ञानाने निवृत्त होईल. बरोबर आहे. आणि जी प्रातिभासिक सत्ता आहे ही अधिष्ठान ज्ञानाने का होऊन जाते, संपून जाते. ज्याची प्रातिभासिक सत्ता आहे, ज्याचं अज्ञान आहे, त्या अज्ञानाच्या आधारावर जे उभं राहिलेलं आहे, ते उभं राहिलेली प्रातिभासिक सत्ता ज्याच्या अज्ञानामुळे ती उभी राहिलेली आहे, त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते. उषर भूमीवर मृगजळ निर्माण झालेला आहे. तर मृगजळाची प्रातिभासिक सत्ता कधी निवृत्त होईल? उषर भूमीचं ज्ञान झालं तर. उषर भूमी म्हणजे वाळवंट है ना. जगत उत्पत्तीच्या आता काय झालंय, जगत उत्पत्तीच्या क्रमाविषयी प्रश्न आणि उत्तर काय सांगताय? क्रमाविषयी प्रश्न व उत्तर. शिष्य महाराज, ब्रह्माच्या अज्ञानापासून जगत उत्पन्न होते ना. कशाच्या अज्ञानापासून? जगत उत्पन्न होते. तर अज्ञानामुळे जगत उत्पन्न झालेलं आहे ना. तर त्याचं ज्ञान कोणाने होईल? ब्रह्माने होईल. बरोबर आहे ना. त्याचा नाश जगाने होईल, ब्रह्माने होईल. ज्याच्या अज्ञानामुळे ते उत्पन्न झालं, त्याचा नाश ज्याच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालं त्या ब्रह्माच्या ज्ञानाने होईल. झालं. तर त्या जगताच्या उत्पत्तीचा क्रम आपण ऐकावा अशी आमची इच्छा आहे. आमची काय इच्छा आहे? ब्रह्माच्या अज्ञानावर म्हणजे मायेवर हा सगळा जगत प्रपंच उभा आहे. तर या जगत प्रपंचाचा क्रम कसा काय उत्पन्न झालेला आहे ते ऐकूया आपण. ऐकण्याची इच्छा आहे.
जग उत्पन्न झालेलं असेल तर जगाचा क्रम होईल ना. काय पण वेदांती अजातवादी लोक काय मानतात, जग उत्पन्न झालेलंच नाही, मग क्रमाचा काय प्रश्न येतो. काय आता तुम्ही म्हणाल जग उत्पन्न झालेलं नाही, कसं हे काय सगळं आहे ना. पण जे दिसतं ते नाहीच ना. काय तुम्हाला जे जे म्हणून दिसताय, सर्प वाटतोय नाही, मृगजळ वाटतंय नाही, जे जे तुम्हाला अनुभवाला येतं इंद्रियाने ते इथं नाहीच मुळे. बरोबर आहे. खरोखर जगाच्या उत्पत्तीचा क्रम मुळीच नाही. काय अधोरेखा करा. खरं पाहायला गेलं तर जगाच्या उत्पत्तीचा क्रम मुळीच नाही. कारण काय, हा चौथ्या तरंगामध्ये काय चाललंय. प्रथम अजातवाद सांगितला आहे ना. अजातवाद सांगितलेलं आहे ना, म्हणजे हे जग झालेलंच नाही है ना. कुठल्याही प्रकारचं हे जग झालेलंच नाही. हे कुठे सांगितलेलं, चौथ्या तरंगात सांगितलेलं आहे. उघडून बघा. हा म्हणून जे झालेलं नाही त्या जगाचा क्रमाचा विचार करणं म्हणजे काय. मृगजळात वस्त्र भिजवून, बरोबर आहे ना, पिळण्याचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. काय जे जग झालेच नाही याचा जर आपणाला विचार करायचा, ते विचार करणं म्हणजे कसं आहे. मृगजळ आहे का नाही आहे, नाही आहे, पण ते नसलेलं आहे म्हणून त्याच्यामधून वस्त्र पिळून काढून बघा मी वस्त्र केवढं धुतलेलं आहे बघा, असं जगाला दाखवण्यासारखं आहे. म्हणजे काय, असंभव गोष्टीतून असंभव गोष्ट निर्माण करणं. बरोबर आहे ना. जग मुळातच नाही आहे, मग त्याचा क्रम कसा काय करणार. काय जग बुडातच नाही आहे, असतं तर त्याचा क्रम निश्चित करतो ना. चौथ्या क्रमांक चौथ्या तरंगात सांगितलंय की जगाची जग नाहीच मुळे. बरोबर आहे. तर सांगतात म्हणून जगाच्या क्रमाचा विचार करणे म्हणजे मृगजळात वस्त्र भिजवून पिळण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. तुम्ही असं कसं म्हणता. का बाबा, अरे वेदांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जगाची उत्पत्ती मंत्राने सांगितली आहे. काय वेदामध्ये वेगवेगळ्या क्रमाने जगाची उत्पत्ती सांगितली आहे. मग तुम्ही मृगजळामध्ये वस्त्र भिजवून पिळून काढण्यासारखं आहे असं कसं काय म्हणतात. साक्षात वेद बोलतोय की जगाची उत्पत्ती या क्रमाने झाली म्हणून है ना. आता वेदामध्ये निरनिराळ्या रीतीने जगाची उत्पत्ती सांगितली आहे. ती अशी किती उपनिषदात सांगितले, छांदोग्यात सांगितले. हे छांदोग्य क्या, छांदोग्य उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, ऐतरीय किती उपनिषद, छांदोग्य उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, ऐतरीय उपनिषद है ना. आता बघा छांदोग्यात कशी सांगितली. सद्रूप परमात्म्यापासून पहिलं काय झालं, दुसरं काय झालं, तिसरं काय झालं, असा तीनच भूताचा क्रम सांगून त्यापासून सर्व जग उत्पन्न झाले असं सांगितलं. झालं का, आलं का लक्षात. काय
छांदोग्य उपनिषदामध्ये त्या परमात्म्यापासून काय उत्पन्न झालं? अग्नी. अग्नीपासून कोण झालं? जळ. जळापासून काय उत्पन्न झालं? पृथ्वी. आणि पृथ्वीपासून हे सारं जग उत्पन्न झालं. असा क्रम सांगितला. छांदोग्यातला क्रम लक्षात राहील. आता तैत्तरीय उपनिषदामध्ये क्रम काय सांगितलेला आहे? उपनिषदामध्ये परमात्म्यापासून कोण उत्पन्न झालं? आकाशापासून, वायूपासून, अग्नीपासून, जलापासून, अशा क्रमाने 5 भूतांची उत्पत्ती सांगून त्यापासून जगत उत्पन्न झाले. कशामध्ये सांगितलं आहे दुसरा क्रम? तैत्तरीय उपनिषद. काय सांगितलेलं? मूळ कोण? परमात्मा. परमात्म्यापासून कोण? आकाशापासून, वायूपासून, अग्नीपासून, तेजापासून, जलापासून पृथ्वी. असा दुसरा कोणत्या उपनिषदामध्ये आहे ना? आता ऐतरीय उपनिषदामध्ये काय झालंय? म्हणजे कसं? उदाहरण काय? बॉम्ब स्फोट होतो ना, बॉम्ब स्फोट असा झाला, एकदम थाडकन सगळं उघडून जातं ना, चारी दिशेनं पसरून जातं की नाही, तसं काही जग उत्पन्न झालं. त्याला इंग्रजीमध्ये बिग बँग म्हणतात. बिग बँग म्हणजे काय? जोराचा विस्फोट होऊन जग उत्पन्न झालं आहे ना. आता बघा, लाकडं जळतात, त्याच्यामध्ये थोडंसं जर पाणी बिणी असेल तर काय केव्हा ती तडतड 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 करतात आणि ठिणग्या अशा उडून जातात. पाहिल्यात का तुम्ही? तर तशाच तऱ्हेने या परमात्म्यापासून मोठा आवाज करत कोणताही क्रम नसताना जग उत्पन्न झालेलं आहे, असं तिसरं सांगितलं. लक्षात राहील? काय राहील? छांदोग्यामध्ये काय सांगितलं? तैत्तरीयामध्ये काय सांगितलं? ऐतरेयामध्ये काय सांगितलं? लक्षात राहील? आता आपण उलट करूया. ऐतरेयामध्ये काय सांगितलंय? एका ह्याच्यामध्ये एका फटक्यात क्रम न होता अशा तऱ्हेने जगाची उत्पत्ती झाली असं सांगितलं. आता मग तैत्तरीय उपनिषदामध्ये काय सांगितलं? पासून आकाश, आकाशपासून वायू, वायूपासून अग्नीपासून, जलापासून, हे तैत्तरीय उपनिषदामध्ये. आणि हे छांदोग्य उपनिषदामध्ये काय सांगितलं? परमेश्वरापासून अग्नी, अग्नीपासून जलापासून. एवढं लक्षात राहील का? जगाच्या क्रमाविषयी 3 उपनिषद बोलतात आहे ना. छांदोग्य बोलतं परमात्मापासून जल, अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. तैत्तरीय उपनिषद बोलतं परमात्मापासून आकाश, वायू, अग्नी, जल. आणि ऐतरीय उपनिषद म्हणतं की कोणताच क्रम नाही, अचानक बॉम्ब स्फोटासारखं जग उत्पन्न झालं. बरोबर आहे? आता तर मग आता कोण म्हणतं 5पासून, 3पासून, कशापासून आहे असं मतभेद आले की नाही? जगत उत्पत्तीविषयी श्रुती वाक्यांचे तात्पर्य आहे ना. तुम्हाला जगताशी घेणं आहे की जगताच्या कारणाशी घेणं आहे? बोला. आपण तर जगत कारण आहोत ना. आपणाला घेणं देणं कशाशी आहे? जगताच्या कारणाशी.
तर आपण जगात वावरत असतो आणि व्यवहारातच आपण घेणं देणं करत असतो, बरोबर आहे ना? पण आपण काही सांसारिक माणसं की पारमार्थिक माणसं? आपण सांसारिक असलो ते परमार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना. काय आपण सांसारिक असलो तरी परमार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे परमार्थाकडे जाण्याचे प्रयत्न करणारी आमची माणसं आहेत. मग परमार्थ समजून घ्यायचा आहे ना. मग आपण संसार 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 आपली विटंबना करतं. सगळ्यांचा अनुभव आहे. तुमचा अनुभव आहे का? तुमचा 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 तुझा का बाई? संसार आपली विटंबना करतं की नाही? बरोबर आहे ना? संसार आपली विटंबना करतं, बरोबर आहे. मग विटंबना जे करते त्याच्याविषयी आदर असला पाहिजे का? बरोबर आहे ना? ज्याच्यापासून आपली ही विटंबना संपेल त्याच्याविषयी आदर असला पाहिजे ना, आहे ना? ज्याच्याविषयी आपणाला द्वेष असतो त्याच्याविषयी आपण रागाने कुठला शब्द वापरतो? चुलीत जा काय वापरतो? बरोबर आहे का? खरं आहे? बायानं अधिक माहित असतं, बरोबर आहे. काय करत असतो? चुलीत जा म्हणत असतो की नाही? तशा तऱ्हेने संसारामुळे आपणाला आपली विटंबना झालेली आहे, आपल्याला अनर्थ प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार? संसाराला काय करणार? चुलीत जा काय म्हणणार? संसाराला काय म्हणणार? चुलीत जा. चुलीत जा म्हणजे तुझ्याविषयी आम्हाला आदर राहिलेला नाही, बरोबर आहे. अजूनपर्यंत तुला मानलं, तुझा आदर केला, तुझा सत्कार केला. कोणाचा? फळ काय? सुरुवातीपासून जन्माला आल्यापासून रडत आलेलो आहे आणि रडतच जाणार आहोत याची गॅरंटी, बरोबर आहे ना? म्हणजे दुःखच ना, आनंदाची नावाची गोष्टच नाही. आता आपणाला एवढं झालं, एवढं बालपण दुःखात काढलं, आलात काढलं, कट्टात काढलं, तर मग आपण माणसं सुख मिळेल म्हणून विवाह करतो की नाही? पण विवाह हे देखील काय जुगारच आहे ना, मटकाच आहे ना. म्हणजे ज्यांना लागला ते लागला आणि ज्यांना लागलं नाही त्यांचं काय झालं? रडतच बसायचं आहे ना. म्हणजे सुखासाठी आपण प्रयत्न करतो आणि वाट्याला काय येतं? दुःखच येतं. आपण प्रयत्न करावा आणि सुखाची गॅरंटी मिळावी अशी गोष्ट संसारामध्ये नाहीच नाही. म्हणून ही मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जे कवनाच्या श्रवणी कैची सुखनी ग्रामतुनी इंगळाच्या इंगळाच्या जवळ झोपण, इंगळाच्या खाली गादीवर आपण झोपले, इंगळाच्या वर गादी घालून त्याच्यावर आपण किंवा इंगळाच्याच गादीवर झोपण्यासारखं आहे. शेवटी जिथे जिथे म्हणून सुखाचा प्रयत्न करावा आता मिळेल सुख, आता मिळेल सुख. एवढं झाल्यानंतर, एवढं कष्ट केलं, आता मुलाचं लग्न केल्यानंतर तरी आपल्याला सुख मिळेल. गॅरंटी आहे का? कोणीतरी सांगू शकतं का गॅरंटी आहे म्हणून? नाही. बरं, लग्न झालं, त्या बाईने काय केलं? लग्न केलं सुखासाठी. मग गॅरंटी आहेत का? एक मुलगी, दुसरी मुलगी, तिसरी मुलगी प्राप्त झाली. सगळेजण काय करतायत? आता मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे.
आता तिने किती वाट पाहायची, किती वाट पाहायची. बरं, मूल होणं म्हणजे काय असतं हे ज्याने अनुभव केलेला आहे त्याला सगळं समजतं ना. ते वैतागून जात असेल की नाही जात असेल. आपण लग्न कशासाठी केलं, होतंय काय, बरोबर आहे ना. ही सगळी छोटी उदाहरणं सांगितली. ह्याच्यापेक्षा अशी दुःख असतात की ती धड सांगता येत नाही आणि टोचत राहतात, बरोबर आहे. मग अशा संसाराचा काय विचार करायचा, त्याचा क्रम काय आहे, कुठून आला, काय करायचं, ह्याच्यापेक्षा विचार करण्यापेक्षा त्याचं जे कारण आहे त्याचाच विचार केला तर काहीतरी सुख प्राप्त होऊन जाईल. भगवंताच्या नुसत्या नावाने सुख प्राप्त होतं की नाही सांगा बरं. नुसत्या नावाने, नाव नुसतं उच्चारलं नाही तर स्मरण केलं तर आणखी सुख होतं की नाही. मग भगवंताचा साक्षात्कार झाला तर मग ते सुख किती असेल याचा विचार तुम्ही करा, बरोबर आहे ना. मग सांगतात जगद उत्पत्तीविषयी श्रुती वाक्याचे तात्पर्य काय. हे बघा, तुम्हाला 10 अंक कसा होतो है ना, हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही काय लिहिता, 5 अधिक 5 10, 7 अधिक 3 10, 8 अधिक 2 9 अधिक 1, कळलं, पुसून टाकलं, झालं ना. तर मग 5 अधिक 5 हे कशासाठी, 10 समजून घेण्यासाठी, बरोबर आहे ना. 9 अधिक 1 कशासाठी, 10 समजण्यासाठी. 8 अधिक 2 कशासाठी, 7 अधिक 3 कशासाठी. तुम्हाला समजण्यामध्ये काय समजण्यात तात्पर्य आहे का 7 अधिक 3, 8 अधिक 2, 9 अधिक 1, ते ज्याची गरज नाही ते तुम्ही पुसून टाकता ना. हे समजलं ना, लक्षात ठेवा एवढं, बरोबर आहे. जगत उत्पत्तीच्या निरनिराळ्या प्रकारातून जगत मिथ्या आहे असंच सिद्ध होते ना. काय सिद्ध होते, जे एकच असेल ते एकच असतं ना, त्याला वेगवेगळ्या प्रकारे कसं सांगता येईल, बरोबर आहे ना. जगत उत्पत्तीच्या निरनिराळ्या प्रकारावरून, निरनिराळे प्रकार आहे, कधी 5, कधी 3 आणि कधी 1च असं आहे ना. तर ह्याच्यावरून काय जगत मिथ्या आहे असंच सिद्ध होते. अधोरेखा करा. जगत म्हणून काही सत्य पदार्थ असतात तर त्याची उत्पत्ती परस्पर विरुद्ध अशा अनेक प्रकाराने सांगितली नसती, बरोबर आहे ना. जर जग एकच असतं तर ते नित्य एकच राहिलं असतं. त्याची उत्पत्ती वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याची गरज नसती, पण वेगवेगळ्या प्रकारे सांगतायत आहे ना. कधी 5, कधी 3, कधी 1, याचाच अर्थ काय, जगताला किंमत नाही, जगत नित्य नाही, जगत मिथ्या आहे. जे एक आहे ते एकच राहतं ना, बरोबर. ब्रह्माला काय म्हटलं, एकमेव अद्वितीयम ब्रह्म, काही नाही बाकीचं काही नाही, बरोबर. कुठेही जा त्याला ब्रह्म कसं तसंच राहणार ना, है ना. पण जगत कधी 5ने बनलंय, कधी 3ने बनलंय, कधी 1ने बनलं.
जगत म्हणून काही सत्य पदार्थ असतात तर त्याची उत्पत्ती परस्पर विरुद्ध अशा अनेक प्रकारांनी सांगितली नसते. पण ज्या अर्थी अनेक प्रकारे उत्पत्ती वेद सांगतो त्या अर्थी जगत उत्पत्तीच्या प्रतिपादामध्ये वेदाचं तात्पर्यच नाही. जो ठाम असतो ना तो नेहमी सांगत असतो हे काम कोणी केलं तर तो काय म्हणणार मी केलेलं आहे. बरोबर आहे. आणि जो ठाम नसतो ज्याच्या मनात भीती आणि इतर गोष्टी तो म्हणाल नाही नाही स्वामीजी मी नाही केलं. मग कोणी केलं? कोणीतरी केलं असं. अजून बोल नाही तर ठोकतो तुला. तर त्याने केलेलं आहे. तो म्हणाल उगीच खोटं सांगतोस माझं नाव. नाही मग त्याने केलेलं आहे. बरं का. हे कधी होतं? तो खोटा असेल तर. जो खरा असेल तो काय सांगेल हे जे काम केलेलं आहे कोणी केलेलं आहे मीच केलेलं आहे असं म्हणून सांगेल. आणि त्याच्यावर किती दबाव आणलो तर तो म्हणणार नाही मीच केलेलं आहे. बरोबर आहे. जगताच्या उत्पत्तीमध्ये वेदाचं तात्पर्य आहे का नाही आहे? नाही आहे. का? कारण जगाच्या उत्पत्तीमध्ये वेदाचं तात्पर्य असतं तर ठामपणे सांगितलं असतं की याने उत्पत्ती झालेली आहे. पण तसं तर वेद म्हणत नाही. काय वेळेला काय बोलतो 5, काय वेळेला 3, काय वेळेला 1. ज्याच्यामध्ये काय तात्पर्य नसेल त्याच वेळेला आपण असं बोलतो ना हे खरं का ते खरं का ते खरं. बरोबर आहे ना. म्हणून जगताच्या उत्पत्तीमध्ये वेदाला काही घेणं देणं नाही आहे. बरोबर आहे. घेणं देणं कुठे होतं? सत्य असेल तर. असत्यामध्ये कसं काय असेल? तिथे काही घेणं देणं नाही. बरोबर आहे. वेदाला सांगायचं कोणाला आहे? ब्रह्मतत्वाला सांगायचं आहे. संसाराला वेदाने सांगितलं तर वेदाचं वेदपणच राहणार नाही. लक्षात येतंय का? कारण संसार आपणाला माहिती आहे. संसार सत्य आहे का खोटा आहे आपणाला माहिती आहे. संसारामध्ये घेणं देणं असतं की नाही असतं? संसारामध्ये घेणं देणं असतं. व्यवहार संसारामध्ये असतो आहे ना. संसार आपणाला सत्य असतं. याच्यामध्ये आणखी काय सांगायचं असतं? ताई जशा तऱ्हेने गेली नवऱ्याबरोबर जाताना गळ्यात आईच्या पडली रडली. मग आई येते बरं का, आई येते बरं का, आई येते बरं का. आता ताई लग्न लावून गेल्यानंतर माई कशी वागेल? तशीच वागेल ना. आई येते बरं का, आई येते बरं का रडायचं आणि जायचं. इकडे आनंदही आहे इकडे आईला सोडत. हे सगळ्या प्रत्येकाला अनुभव असतो की नाही. करवली म्हणून जी जात असते ताई बरोबर तिला माहीत असतं ना, समजून घेत अनुभव आलेला असतो की ताई कशी वागते त्याप्रमाणे. तेव्हा संसाराविषयी आपणाला एक दुसऱ्याचं बघूनच आपण वागत असतो की नाही. खापर पणजोबांनी संसार केला. मग पणजोबांनी कसा संसार केला? मग आज्याने कसा केला? वडिलांनी कसा केला? तर आपणही कसा करायचा तसाच करायचा. याच्यामध्ये काय विशेष आहे मला सांगा मला. बरोबर आहे. तर संसाराविषयी आपल्याला सगळ्याला अनुभव असतो आणि त्या संसाराविषयीच जर वेद बोलायला लागला तर वेदाचं वेद पण काय आहे ना. शास्त्र काय असतं? अज्ञाताचं ज्ञापक असतं. काय जे माहीत नाही अजूनपर्यंत कोणाला
ते जर सांगत असेल तर त्याला शास्त्र म्हटलं जातं. काय काय जे माहीत नाही त्याला जर सांगणारं असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? शास्त्र म्हणून. तर जे माहीत आहे संसार त्याला जर शास्त्र सांगत असेल तर आपण त्याला शास्त्र म्हणायचं कसं? का म्हणून म्हणायचं? बरोबर आहे. तेव्हा संसाराला सांगणं हा शास्त्राचा अभिप्राय नाही. मग कोणाला सांगण्याचं जड जात आहे का? विषय जड नाही, पण जरा सुस्ती आल्यासारखी वाटते का? सगळा वाटते ना? नाही कसं काय? येऊन धडाधड आपण निघालो ना, मग सुस्ती येणार. जगत म्हणून काही सत्य पदार्थ असतात, त्याची उत्पत्ती परस्पर विरुद्ध अशा अनेक प्रकाराने सांगितली नसते. ज्याची अनेक प्रकारे जगत उत्पत्ती वेद सांगतो. म्हणून जगत उत्पत्तीच्या प्रतिपादनामध्ये वेदाचं तात्पर्यच नाही. वेदाचं त्याच्यामध्ये तात्पर्यच नाही. बरोबर आहे? मग काय? मुमुक्षूने स्वीकारलेल्या जगताचा निषेध करून काय? जगताचा काय करून? निषेध करून मुमुक्षूला काय करायचा? बोध व्हावा हे तात्पर्य आहे. तुम्ही मला मान का देता? कारण तुम्हाला माहीत आहे हे मी सांगत नाही. बरोबर आहे. तुम्हाला जे माहीत नाही हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणून तुम्ही मला मान देतात. कारण दुसरं कोणी असं सांगत नाही, दुसरं काही हे सांगत नाही. आजी, पणजी, आजी, आई काय सांगणार? तेच सांगणार ना. बरोबर आहे ना? मग या सगळ्यापेक्षा आपणाला गुरु अधिक महत्वाचा का वाटतो? जे माहीत नाही एवढंच सांगत नाही, तर जे तुमच्या कल्याणाचं आहे, जे तुमच्या दुःखाचं निवारण करणार आहे ना, आणि जे तुम्हाला जगताच्या भयापासून दूर करणार आहे आणि तुम्हाला सुख, समाधान आणि शांती देणार आहे, अशी काहीतरी गोष्ट गुरु सांगतो. म्हणून आपल्याला काय करतोय? गुरु आपणाला काय करतोय? आदराचा वाटतो. बरोबर आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं वचन, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो. विश्वास आला ना? त्यांच्या जीवनामध्ये किती अडचणी होता, किती त्रास होता, किती आई वडिलांनी प्रायश्चित घेतल्यानंतर त्यांच्या एवढ्या बालकांच्या जीवनामध्ये काय आलेलं असेल आहे ना. अंथरूण नाही, पांघरून नाही, घर नाही, काही नाही. अशा त्या बालकांनी काय केलं असेल? त्यावेळेला ज्या गुरुने त्यांना धीर दिला, त्यांची संसारामधली गती स्थिर केली, त्यांना परमार्थाचं ज्ञान दिलं, त्या गुरुविषयी ज्ञानदेवांना प्रेम का वाटू नये? ज्ञानदेव म्हणे बस मी आता तरलेलो आहे, तरलो आणि आता माझा उद्धारही झालेलो आहे. मी भवसागरातून वर आलेलो आहे गुरुच्या कृपेमुळे. हा अनुभव आपल्याला गुरुमुळे येत असतो. म्हणून आपल्याला गुरुविषयी आदर असतो. म्हणूनच इथे वेद सुद्धा कसा पाहिजे आपणाला? मुमुक्षूने स्वीकारलेल्या जगताचा निषेध करून मुमुक्षू अद्वैत बोध व्हावा हे वेदाचे तात्पर्य. लाल करा, अधोरेखा करा. बरोबर आहे?
म्हणून काय केलेलं आहे, ब्रह्मस्वरूपावर काय मिथ्या जगताचा आरोप केला आहे. बरोबर आहे. ब्रह्मस्वरूपावर काय केलेलं आहे, भरचूची कथा तुम्हाला माहिती आहे, झाली ना, पक्की लक्षात आहे. तो साक्षात जिवंत असताना आहे ना, मंत्राच्या सांगण्यावरून तो काय म्हणायला लागला, हे भूतच आहे. खरं आहे, मंत्राने सांगितलेलं आहे. मंत्राने खरं सांगितलं होतं का खोटं सांगितलं होतं? पण ह्याचा विश्वास झाला की नाही? बरोबर आहे, भरचू मेला आहे, पण तिथे तो भस्म लावून बसलेला आहे. तो भरचूचं भूतच आहे, भरचूची कथा. म्हणून ब्रह्मस्वरूपावर मिथ्या जगताचा आरोप केला आहे. याला दृष्टांत काय आहे, विनोदाकरता एकाने शोभेच्या दारूचा हत्ती केला. बरोबर आहे. काय केलंय, विनोदाकरता एकाने शोभेच्या दारूचा हत्ती केला. मग तो हत्ती पेटविण्यात, जसा रावण करतात ना दसऱ्याला, तसा हत्ती पेटविण्याच्या वेळी त्याचे कान व सोंड थोडे वाकडे झाले असे त्यात दिसले. तरी तो हत्ती उडविणारा माणूस ते नीट करण्याचा प्रयत्न करतो की नाही? आहे की नाही? आता जुनी माळवजाची घरं किंवा जुनी जी मंदिर आहे, कुठली ती हेमाडपंथी मंदिर आहे, ती आता जीर्ण झालेली आहे. बरोबर आहे ना? त्यांचं रिपेअर कोणी करतो का? नाही ना. त्या माळवजाच्या घराला काहीतरी खांबा लावण्याचा, हे करण्याचा कोण प्रयत्न करतो का? नाही. का? याला सुधारून काही उपयोग नाही. मग काय करतात, याला पाडून टाकतात आणि मस्त टाईलवाला बंगला उभा करतात की नाही? बरोबर आहे ना? आणि ते हेमाडपंथी मंदिर देखील काय करतात, पाडून टाकतात आणि त्याच्या जागी सुंदर रेखीव आखीव मस्त रंग दिलेलं मंदिर उभं करतात की नाही? करतात ना. तीच गोष्ट इथे पण काय, आता तो शोभेचा दारूचा हत्ती केलेला आहे, तो पेटवण्यासाठीच आहे ना. पेटविण्याच्या वेळेला त्याला दिसून आलं की सोंड जरा वाकडी झालेली दिसते, सरळ असायला पाहिजे होतं. कान जसा तिकडे फैलले पसरले पाहिजे होते, पण असे आलेले. तर तो सावरण्याचा प्रयत्न करतो की नाही करत? का म्हणून करत नाही? उडवायचं आहे. बरोबर आहे ना? त्याचे कान व सोंड वाकडे झाले असे त्यात दिसले तरी तो हत्ती उडविणारा माणूस ते नीट करण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण हत्ती सुंदर करण्याचा त्याचा उद्देश नसून पेटवून देण्याचा उद्देश आहे. त्याप्रमाणे अद्वैत ब्रह्मज्ञानास प्रतिबंध कोण? हे जगत असते. त्याचा अपवाद करणे, निराश करण्याकरता प्रथम जगाचा आरोप केला. ब्रह्मावर जगताचा काय केला? आरोप केला. बरोबर. जगत सत्य नसल्यामुळे वाटेल त्याप्रमाणे उत्पत्ती सांगितली. काय? जगत सत्यच नाही ना, मग त्याचं काय एवढं करायचं? 5 आणे होऊन देत नाही तर 3 आणे, नाही तर 1 आणे होऊन देत. मग कसंही सांगितलं ना, कारण त्या सांगण्यामध्ये तात्पर्यच नाही. काय सांगण्यामध्ये तात्पर्य नाही? जगत कसं आहे, जगत कसं उत्पन्न झालं, हे सांगण्यामध्ये वेदाचं तात्पर्य
न सतच मुळे. बरोबर आहे. हे त्याचा अपवाद काय? त्याप्रमाणे अद्वैत ब्रह्मज्ञानास जगत प्रतिबंध करते. हे जगत करते, अधोरेखा करतात. त्याचा अपवाद म्हणजे निराश करण्याकरता प्रथम जगाचा आरोप म्हणजे अध्यारोप केलाय, आरोप केलाय. आणि जगत सत्यच नाही, मग त्याच्यामुळे वाटेल त्याप्रमाणे उत्पत्ती सांगितली. काय केलं? कशी उत्पत्ती सांगितली तरी काय हरकत आहे? सत्यच नाही. वाटेल त्याप्रमाणे उत्पत्ती सांगितली. वेदात परमात्माचे सच्चिदानंद अशा एकच रूपाने जसे वर्णन केले आहे. अधोरेखा करा. कोणाचं वर्णन केलंय? सच्चिदानंद अशा एकच रूपाने वर्णन केले आहे. बरोबर आहे ना? तसं जगताचं केलं नाही. बरोबर आहे. तसं जगताचं केले नाही. याचं कारण पुढे वाचा. जगत निषेधात आहे आणि कशात नाही हे सिद्ध झालंय. अधोरेखा करा, एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. बाकीचं विसरलं तरी हरकत नाही, है ना? काय आहे? जगत म्हणून सत्य पदार्थच नाही, म्हणून वेदाचा अभिप्राय जगताच्या निषेधामध्ये आहे, जगताच्या उत्पत्तीमध्ये नाही. बरोबर आहे. जगताची उत्पत्ती सांगण्यासाठी वेदाचा अवतार झालेला नाही. मग कशासाठी झालेला आहे? जगत सत्य नाही म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी, निराश करण्यासाठी, तुमच्यापासून दूर करण्यासाठी वेदाचा अवतार झालेला आहे. लक्षात आलं का? वेद कशासाठी आम्ही स्वीकारतो? तर तो जगतापासून आपणाला वाचवतो. कोणापासून? खोट्या जगतापासून आपणाला वाचवतो आणि खऱ्या ब्रह्मापर्यंत घेऊन जातो. कोण? वेद. म्हणून आपण काय करतो? वेदाला मानतो, खोट्यापासून वाचवतो आणि खऱ्याकडून घेऊन जातो. तो आपला आप्त. बरोबर आहे ना? आपल्यावर संकट आलं तर आपणाला छातीचा कोट करून जो आपणाला वाचवतो आणि चांगल्याकडे घेऊन जातो, तो आपला आप्त. तेच आपले आई, तेच आपले बाप, है ना? कोणी बाप आपल्या मुलीला ह्याच्यामध्ये लोटणार नाही, अग्नीमध्ये भस्म करणार नाही. तो बापच नाही. स्वतःला बळी देऊन मुलाला वाचवेल तीच आई. बरोबर आहे ना? तर वेद तुम्हाला मरणाच्या भयापासून, वेद तुम्हाला भवसागरापासून ओढून काढतो आणि परमात्माकडे घेऊन जातो. म्हणून वेद आपणाला स्वीकारणीय, वेद आपणाला महत्वाचा वाटतो. लक्षात येतंय का? बरं. जगत म्हणून सत्य पदार्थच नाही, म्हणून वेदाचा अभिप्राय जगत निषेधात आहे, जगत उत्पत्तीमध्ये नाही. हे सिद्ध झालं का? लक्षात येतंय का? शाळेतल्या विषयापेक्षा, भूगोलापेक्षा, गणितापेक्षा बरं आहे का नाही? बरं आहे ना? शिष्य महाराज हा जरा थोडासा शिकलेला आहे, कोणाकोण तरी ब्रह्मसूत्र वाचलेलं आहे, ब्रह्मसूत्राच्या पाठात एकदा बसलेला आहे, कळलेलं तर नाही पण बसलेला आहे, ऐकलेलं आहे.
काही गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहेत ध्यानात ठेवलेल्या आहेत. बरोबर आहे ना महाराज. मग ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या अध्यायात सूत्रकार भगवान व्यास आणि भाष्यकार श्री शंकराचार्य यांनी तैत्तिरीय श्रुती अनुसारच सर्व उपनिषदांचा अभिप्राय सांगितला आहे. तो का? तैत्तिरीय उपनिषद म्हणजे किती? तैत्तिरीय उपनिषद म्हणजे किती? 5. बरोबर आहे. ऐतरीय म्हणजे 1 आणि छांदोग्य म्हणजे 3. बरोबर आहे. लक्षात ठेवजाल का? आलं की नाही? ताबडतोब आलं की नाही? ताबडतोब प्रश्न आला की नाही? महाराज मग ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या अध्यायात सूत्रकार भगवान व्यास आणि भाष्यकार श्री शंकराचार्य यांनी तैत्तिरीय श्रुतीनुसार सर्व उपनिषदांचा अभिप्राय सांगितला आहे. तो का सांगितलेला आहे? तैत्तिरीय श्रुती अनुसारच सगळ्या उपनिषदांचा संसाराचा उत्पत्तीचा क्रम आहे हे सांगितलं आहे. ते का म्हणून सांगितलं आहे? बरोबर आहे. हे कसा माणूस आहे? कशामध्ये? एक वेळेला ऐकलाय कसं तरी. हे आता बसले आहेत ना तसे बसलेले आहेत. हे कायम बसलेले राहतील, पुढे जातील. पण ऐकलं आणि दुसरीकडे लागले तर मग त्यांना काहीतरी कधीतरी कुठेतरी आठवेल. आणि स्वामीजींनी असं सांगितलं होतं असं म्हणतील की नाही? तसे हे म्हणतोय श्री गुरु. तो मंद जिज्ञासू करता सांगितलाय. बरोबर आहे. काय? जो शंकराचार्याने भगवान व्यासाने तैत्तिरीय उपनिषद नुसारच सर्व उपनिषदांचा अभिप्राय सांगितला आहे. तो का? तर उत्तम अधिकारासाठी नाही सांगितलं आहे. ते मध्यम याच्यासाठी समजावण्यासाठी सांगितलेलं आहे. मंद जिज्ञासू करता सांगितलं आहे. कारण उत्पत्ती वाक्याचा पूर्वी सांगितलेला अभिप्राय लक्षात न येता. कुठला पूर्वी सांगितलेला अभिप्राय? वर लिहिलेला जगत म्हणून सत्य पदार्थच नाही म्हणून वेदाचा अभिप्राय जगत निषेधात आहे. जगत उत्पत्तीत नाही हा वेदाचा अभिप्राय. काय सांगा? जगत हा सत्य पदार्थच मुळी नाही म्हणून वेदाचा अभिप्राय जगत सांगण्यामध्ये नाही आहे ना. जगताची उत्पत्ती सांगण्यामध्ये नाही आहे. तर जगताचा निषेध करण्यामध्ये आहे. परत एकदा सांगा वेदाचा अभिप्राय काय? पदार्थच नाही. मग तिची उत्पत्ती काय म्हणून सांगणार? ते उत्पत्ती सांगण्यामध्ये नाही आहे तर मग कशामध्ये आहे? जगताच्या निषेधामध्ये आहे. जगताचा निषेध कशासाठी आहे? जगताचा निषेध कशासाठी? परमात्म्याचा साक्षात्कार होण्याचा. लक्षात आहे? तुकाराम महाराज काय म्हणतात याच्याविषयी? वेदाचा तो अर्थ आम्हास ठावा गिराने वहा बहार माथा. बरोबर. मग तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेला वेदाचा अर्थ काय? कुठे सांगितलंय वेदाचा अर्थ? सांगितलंय का तुकाराम महाराजांना? लक्षात ठेवा. वेद अनंत बोलिला. काय? बरोबर आहे. वेद अर्थ इतुलाच शोधिला आहे ना. काय? शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. म्हणजे काय? वेदाचा अर्थ आम्हाला जो काय समजलेला आहे
वेद अनंत बोललेला आहे, खूप बोललेला आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग सगळ्याविषयी बोलले, कर्म अकर्म सगळ्याविषयी बोलले. आम्हाला जो अर्थ कळलेला, भाविकांना जो अर्थ कळलेला आहे, एवढाच अर्थ कळलेला आहे. विठोबाशी म्हणजे परमात्म्याला शरण जावं, निजनिष्ठा नाम गावं, निष्ठेने काय करतं त्याचं नाम गावं, हे आम्हाला कळलेलं आहे. हे कोण सांगतात? तुकाराम महाराजांना शास्त्रज्ञ म्हटलं जात नाही, भक्तीचं धुरंधर म्हटलं जातं, भक्त शिरोमणी म्हटलं जातं. त्यांनी काय सांगितलं नाही, जगामध्ये आलो आहे तर काय करायचं, परमात्म्याचा शोध घ्या आणि परमात्मा स्वरूप बना, एवढाच अर्थ आहे ना. का या जगामध्ये संसार हा सुखाचा म्हणून रममाण व्हायचं नाही, व्हायचं. सगळे संत हेच सांगतात ना, बरोबर आहे ना. आणि मग वेद काय सांगणार? वेदाने सांगितलंय तेच काय करणार? संत सांगणार ना. तो बघा, तो मंद जिज्ञासूसाठी सांगितलाय. कारण उपनिषद उत्पत्ती वाक्याचा पूर्वी सांगितलेला अभिप्राय लक्षात न घेता, पूर्वी सांगितलेला म्हणजे कुठलं? जग आहेत कुठे? जग पहिल्यांदा खरं कुठे आहे? जर खरंच नाही तर त्याच्या उत्पत्ती सांगण्यामध्ये जगाला काय स्वारस्य आहे? तर जे जाणारच आहे, बिघडणारच आहे, तर जाऊ देत, बिघडून देत. एक लिमिट पर्यंत आई मुलाला सुधारण्याचा विचार करते की नाही? पोरा सुधर जा, पोरा सुधर जा, पोरा सुधर जा. आणि तो ऐकायलाच नसेल तर नाक सोडून देतं ना. मरायचं तू मरणार नाही ना, मी मरेन. बायको विधवा होईल तर तू नाही विधवा होणार ना, मी विद्वान होणार. पोरग अनाथ झालं तो कोणाचं होणार? तुझं नाही, माझं होणार. तू कशाला चिंता करते? तू समजावून सांगतो, देवाचं नाव घे ना तू. माझं माझं मला मरून दे. मग ती ज्याला मरणाचं भय उरलेलं नाही असल्या माणसाला सावरण्यासाठी कोणी जात नाही, बरोबर आहे? मर मग, असंच म्हणतील की नाही. जे बिघडणारच आहे, नष्टच होणार आहे, विकृत होणार आहे, त्याला सुधारण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. जे थोडासा हातभार लावला, थोडंसं बदल केलं तर सुधरेल, चांगलं होईल, त्यालाच लोक काय करतात? सहाय्य करतात, मदत करतात. बरोबर आहे ना. संसार हा शेवटी काय नष्टच होणार आहे. मग त्याच्याविषयी विचार काय करायचा, कशासाठी? म्हणून वेदाचा अभिप्राय संसाराचा क्रम सांगण्यामध्ये नाही, संसाराचा निषेध करण्यामध्ये आहे. लक्षात आलं? चला, पूर्वी सांगितलेला अभिप्राय लक्षात न घेता उपनिषदात निरनिराळ्या प्रकाराने जगताची उत्पत्ती सांगितली. हे पाहून उपनिषदांचा आपापसात विरोध आहे अशी मुमुक्षु भ्रांती होऊन उपनिषदावर विश्वास राहणार नाही. म्हणून ती भ्रांती निवृत्त करण्याकरता तात्पर्याने सर्व उपनिषदामध्ये एक रूपाने जगत उत्पत्तीचा प्रकार सांगितला आहे. प्रश्न समजला तर उत्तर समजेल. शिष्याचा प्रश्न काय? उत्पत्तीचे क्रमात 5, 3, 1 किती?
बरोबर. छांदोग्य 3 5 बरोबर आहे ना. 3 प्रकार आहे. ह्याच्यावर शिष्य काय सांगतोय की असं जरी असलं तरी ब्रह्मसूत्रामध्ये व्यास महाराज आणि त्याच्यावर भाष्य करणारे शंकराचार्य जगताची उत्पत्ती एकाच क्रमाने म्हणजे जगत उत्पत्तीचे 3 नाही, एकच क्रम सांगतात. कुठला? 5चा. कोणाचा? तैत्तिरीय उपनिषदाचा सांगतात. म्हणजे का? परमात्मापासून आकाश, आकाशापासून वायू, जल, पृथ्वी या क्रमाने सांगतात. तर मग आता शिष्याचा अभिप्राय काय की तुम्ही काय सांगताय? जगत नष्ट होणार आहे म्हणून जगताविषयी सांगण्याविषयी अभिप्रायच नाही. पण भाष्यकार आणि व्यास काय सांगतात? जगताचे 3 क्रम नाही, जगताचा एकच क्रम. जगत उत्पत्तीचा एकच क्रम आहे ना. हे कशासाठी सांगितलंय? ते सांगताय. हे बघा, प्रश्न समजला का? 3 उपनिषदामध्ये 3 प्रकाराने जगताची उत्पत्ती सांगितली. पण व्यास महाराज आणि भाष्यकार काय म्हणतात? नाही, एकच प्रकारे जगताची उत्पत्ती झाली आणि ती मुळे आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी याच क्रमांकाने. उपनिषदात 3 प्रकाराने सांगितले आहे. भाष्यकार एकच प्रकार आहे असं म्हणून सांगतात. तो एकच प्रकार का सांगतायत? असं सांगितलं पाहिजे की आम्हाला रस नाही उत्पत्ती सांगण्यामध्ये, तुम्ही जसं सांगतायत तसं आहे ना. पण त्यांनी काय केलंय की एकाने 5 रूपाने का होतोय जगताची उत्पत्तीचा एक मार्ग दाखवलाय है ना. एक मार्ग म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी या क्रमांकाने जगताची उत्पत्ती झाली आहे. त्यांनी पण सांगायला पाहिजे होतं ना. काय? जगताची उत्पत्ती सांगण्यामध्ये अभिप्राय वेदाचा नाही आहे, जगताची निषेध करण्यामध्ये वेदाचा अभिप्राय हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना. पण ते काय सांगतात? 3 नाही, एक मार्ग. हे असं का? त्याचं कारण सांगतात काय? उपनिषदात 3 प्रकाराने, अनेक प्रकाराने उत्पत्ती सांगितलेली आहे ना. मग काय लक्षात येतं वाचणाऱ्याच्या आणि तुमच्या? उपनिषद विरोध आहे. छांदोग्य 3, तैत्तिरीय 5 आणि ऐतरीय काय सांगतं? एक उपनिषद सांगतं. मग यांच्यातच भांडण आहे. बरोबर आहे ना. यांच्यात भांडण आहे. मग खरं काय खोटं काय? हा भ्रम उत्पन्न होईल की नाही? कोणाला? कोवळ्या मुमुक्षुला. जो प्रयत्न करतोय प्रवेश करण्यासाठी वेदांतामध्ये मुरलेला नाही, लोणच्या आणि मोरांब्यासारखा मुरलेला नाही, असा नवखा जो मुमुक्ष असेल त्याला मनामध्ये संशय येईल, वेदच भांडतोय तर काय खरं आहे यांचं म्हणून. हे पाहून उपनिषदांना आपसात विरोध आहे अशी मुमुक्ष भ्रांती होऊन मग उपनिषदावर विश्वास राहणार नाही. बरोबर आहे ना. म्हणून त्या मंद विद्यार्थ्याला समजावण्यासाठी, ती भ्रांती निवृत्त करण्याकरता तात्पर्याने सर्व उपनिषदामध्ये एक रूपाने जगत उत्पत्तीचा एकच प्रकार सांगितला आहे. बरोबर आहे ना. नाही समजलं. वास्तविक
जगत उत्पत्तीचे 3 प्रकार उपनिषदाने सांगितले. 3 प्रकार सांगितल्यामुळे काय झालेलं आहे, कुणालाही नव्या माणसाला भ्रम वाटे हे तर आपसात यांचं एकमत नाही, मग यांच्याशी आपण काय करणार, बरोबर, कोणाशी संबंध, कोणाचं खरं मानावं. मग उपनिषदावर विश्वास उडाला, तो उपनिषदावर विश्वास उडाला, तो उपनिषदाने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी मग खोट्या ठरतात. बरोबर आहे. म्हणून काय केलेलं आहे, मध्यम मार्ग काढलाय कोणी, व्यासाने आणि भाष्यकार. नाही बाबा 3 जरी सांगितलेलं असतील तरी एकच प्रकार आहे. काय, कुठला? आकाश, वायू, तेज, जल, आणि याच मार्गाने काय होती, जगताची उत्पत्ती होते. हे मंद बुद्धीवाल्या साधकाला, मुमुक्षुला समजावण्यासाठी आहे. तो वेदाचा अर्थ नाही आहे. वेदाचा अर्थ तोच अगोदर सांगितला आहे, संसार खराच नाही. मग त्याचा क्रम काय, गोडक्याचा सांगायचा, कशाला म्हणून सांगायचा, नाहीच सांगायचा. मग इथे कशासाठी सांगितलंय, या नवख्याची समजूत काढण्यासाठी, त्याचा विश्वास वाटावा म्हणून. बरोबर आहे. आता दुसराही हा उद्देश आहे. काय, ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही. काय सांगितलंय, ज्यास केवळ विचाराने, ब्रह्मज्ञान विचारानेच होते. बरोबर आहे. विचार करून निश्चय केल्यानेच ब्रह्मज्ञान होते, दुसरा कोणताही उपाय नाही. पण कोणाला जर विचाराने ब्रह्मज्ञान होत नसेल तर त्यास लय चिंतनास, त्या जगत उत्पत्तीचा क्रमाचा उपयोग व्हावा हे होय. म्हणजे काय, काय त्या ब्रह्मापर्यंत पोचायचंय ना. मग ज्याच्यापासून ज्याची उत्पत्ती झालेली आहे ना, ध्यान लाव आणि काय कर, पृथ्वी कोणापासून उत्पन्न झाली, जलापासून. मग पृथ्वीला बुडव, कशात, जलामध्ये. जल कशापासून उत्पन्न झाला, अग्नीपासून. मग जलाला जळून टाक, कशाने, अग्नी. लय. आता बोला, अग्नी कशाने उत्पन्न झालेला, मग वायूमध्ये टाकून दे त्याला, गेला ते उडलं. मग वायू कोणापासून उत्पन्न झाला, आकाशापासून. मग आकाशाला कुठे विरवून टाक, कशामध्ये, आकाशामध्ये. कोणाला, वायूला. आकाश कोणापासून उत्पन्न झाला, परमात्म्यापासून. मग आकाशाला टाका, कशामध्ये, परमात्म्यामध्ये. मग आता तुम्ही कुठल्या स्वरूपाला आला, हे चिंतन करायचं. तर मग लय चिंतनाला क्रम लागेल की नाही. तो लय कसा करायचा, जशी उत्पत्ती झाली ना त्याच्या उलट दिशा करायचं. तर मग साधकाला लय चिंतन करता यावं म्हणून देखील काय केलेलं आहे, क्रम सांगितलेला आहे. कोणी व्यासाने आणि शंकराच्या. 2 गोष्टी झाल्या. समजलं का नाही, समजलं, हे एवढं चिंतन समजलं का. शंका काय, उपनिषदामध्ये 3 आहेत प्रकार सांगितलेले जगत उत्पत्तीचे. पण कुठे सांगतायत, ब्रह्मसूत्रामध्ये. भाष्यकार आणि ब्रह्मसूत्राचे प्रणेते बादरायण व्यास यांनी केवळ एकच क्रम सांगितलेला आहे, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी.
हा कसा काय? त्याची कारणं सांगितली दोन. मंद विद्यार्थ्यासाठी हे जे वेगवेगळे क्रम आहे ते जर त्याच्या मनात उतरले, हे वेगवेगळं सांगतायत यांच्यावर काय विश्वास ठेवायचा म्हणून सगळ्या उपनिषदावर तो बोळा फिरले. तो बोळा त्याच्याकडून फिरवलेला जाऊ नये म्हणून जगाच्या उत्पत्तीचा एकच क्रम आहे असं समजावून जातं. दुसरं ज्यांना विचाराने ब्रह्माचं ज्ञान होत नाही त्याच्यासाठी लयचिंतन समजावून सांगितलेलं आहे. तो लयचिंतन म्हणजे काय? जशी उत्पत्ती झालेली आहे त्याच्या उलट क्रमाने काय करायचा? लय करायचा. तो उत्पत्ती कशी झाली आहे? आकाश, वायू, तेज, जल आणि काय? पृथ्वी. मग त्याच्या उलट क्रमाने पृथ्वी, जलात जल, अग्नीत अग्नी, वायूत वायू, आकाशात आकाश घ्या. परमात्म्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त झाला लय चिंतनाने. हे दोन गोष्टीसाठी ब्रह्मसूत्रामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. बरोबर आहे? स्पष्टीकरण झालं. समजावण्याचा भरसक प्रयत्न मी केलेला आहे. अशा तऱ्हेने विचारसागर कोणी सांगणार नाही. यूट्यूबवर अनेक विचारसागर सांगणारे लोक आपलं आपलं टाकतायत. बघून बघा तुम्ही. तेही बघून. हा, काही ठिकाणी 3 महिन्यात कंप्लीट झालं. बरोबर आहे ना? तर बघा तुम्ही, ते बघून करून बघा. होय ना? आता पुढे बघा. ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही त्यास लय चिंतनास त्या जगत उत्पत्तीचा क्रमाचा उपयोग व्हावा हेही दुसरं कारण आहे. दोन लिहिलं ना तिथे. पहिल्यावर काय लिहिणार? एक. आणि वरच्या खालच्या वर काय लिहिणार? दोन कारण आहे. काय? उपनिषदावर हे खोटच सांगतायत म्हणून भ्रम होऊ नये. उपनिषदावर विश्वास राहावा हा एक अर्थ आहे. म्हणून एकच मार्ग दाखवलेला आहे. आणि दुसरं, ज्यांना विचाराने ब्रह्मज्ञान होत आहे त्यांच्यासाठी लय चिंतनाचा मार्ग दाखवला आहे. लय म्हणजे जगात असलेल्या वस्तूंचा लय करायचा आहे ना. सगळ्या पंचभौतिक वस्तू पंचभूतामध्ये. पंचभूत कशामध्ये? पंचभूत एकमेकाकडून पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश अशा क्रमाने एकाद एक घालून शेवटी परमात्म्यापर्यंत पोचा. याच्यासाठी सांगितलं. मनुष्य ज्या क्रमाने जिना चढतो त्याच उलट क्रमाने तो खाली उतरतो ना. काय? पहिली शिडीवरून जातो आणि 10व्या शिडीवर जातो. आता उतरताना काय पहिल्या शिडीवरून जाईल? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 असा येईल ना. बरोबर आहे ना? मनुष्य ज्या क्रमाने जिना चढतो त्याच उलट क्रमाने तो खाली उतरतो. त्याप्रमाणे लय चिंतनाने अद्वैत ब्रह्माचे ठिकाणी बुद्धी स्थिर होते. काय होतं? लय चिंतनाचा पण उपयोग आहे की नाही? आहे ना. लय चिंतनाने काय होते? अद्वैत ब्रह्माचे ठिकाणी बुद्धी स्थिर होते. अधोरेखा करा. त्या लय चिंतनाचा प्रकार कोणी आणि कुठे सांगितलाय? बरोबर आहे. पंचकरण हा ग्रंथ कोणाचा आहे? त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कोणी? सुरेश्वराचार्य. बरोबर आहे. पंचकरणात सांगितलं आहे. तो प्रकार थोडक्यात सांगतो. तो काय सांगतोय? तो प्रकार थोडक्यात सांगतो. आता काय सांगतात? सुरेश्वराचार्याने पंचकरणामध्ये जे लय चिंतन सांगितलेलं आहे तो प्रकार सगळा या ठिकाणी सांगतात. तो क्रमाचा आपण आज अजूनपर्यंत कशाचा विचार केला? छांदोग्यात काय सांगितलंय? तैतरियामध्ये काय सांगितलंय? ऐतरियामध्ये काय सांगितलंय? नंतर शंका आली
की ब्रह्मसूत्रामध्ये 3 न सांगता एकच कर्म सांगितलं आहे तैत्तिरीय उपनिषदाचा. मग ती शंकेचं निराकरण केलं. ते कशासाठी सांगितलेलं आहे तर मध्यम किंवा मध्यम मंद विद्यार्थ्यासाठी उपनिषदामध्ये भ्रम उत्पन्न नाही व्हावं यांचे जे एकमत नाही आहे. तर मग आपण काय यांचा विचार करायचा आणि सगळ्यावर उपनिषदावर काय निषेध करू नये आणि त्यांची गती ब्रह्मज्ञानामध्ये व्हावी म्हणून तो एक रस्ता समजावण्यासाठी एकच मार्गाने जगताची उत्पत्ती होती असं सांगितलेलं. दुसरं, ज्यांना विचाराने ब्रह्मज्ञान डोक्यावर चढत नाही, अंतःकरणात उतरत नाही, त्यांच्यासाठी लयचिंतन हे मार्ग सांगितलेला आहे. जशा तऱ्हेने जी पदार्थ ज्या क्रमाने उत्पन्न झालेले आहे त्याच्या उलट क्रमाने त्याचा लय करून त्याच्या कारणापर्यंत पोचायचं, परमात्म्यापर्यंत पोचायचं. परमात्म्यापासून ही वस्तू जगत उत्पन्न झालेलं आहे ना, मग जगतापासून परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर कुठल्या शिडीने जायचं, ज्या शिडीने उतरलं त्याच्या उलट दिशेने चढत जायचं. याच्यासाठी का ब्रह्मसूत्रामध्ये तो क्रम सांगितला आहे. इथपर्यंत आपण आलो. आता काय सांगतात सुरेश्वराचार्यांनी पंचीकरणात लयचिंतनाचा प्रकार सांगितलाय तो थोडक्यात सांगतो. काय सांगतायत हे? शुद्ध ब्रह्म जगताला कारणच नाही.